नमस्कार मित्रांनो, जीवनप्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, जीवनप्रकाश चॅनलला जर प्रथमच व्हिजिट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणखी शेअर जरूर करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शनीचा बीजमंत्र. आपल्याला माहीतच आहे की सध्या शनी हा वक्री झालेला आहे. 26 जुलैला शनी वक्री झालेला आहे. तो 11 डिसेंबरपर्यंत वक्री राहणार आहे. आणखी याचे दूरगामी परिणाम प्रत्येक राशीला दिसून येतील आणि याचे परिणाम जास्त करून मेष, मीन, कुंभ आणखी मकर या राशीला पाहायला मिळतील. त्यामुळे या राशीने खूप काळजी घेणे आवश्यक आहे. वक्री शनी महाराजांचे परिणाम कोणत्या कोणत्या राशीला अनिष्ट असतील, जास्त अनिष्ट असतील, मध्यम असतील किंवा कमी अनिष्ट असतील, ते प्रत्येकाच्या कुंडलीवर अवलंबून आहे. कारण कुंडलीमध्ये शनी हा कोणत्या स्थानात आहे किंवा तो कोणत्या स्थानाचा स्वामी आहे हे पाहिल्यानंतर आपल्याला ते ओळखता येईल. तर या वक्री शनीचा प्रभाव आपल्याला जर कमी करायचा असेल तर काही लोक आपल्याला रत्न सुचवतात, काही लोक मंत्र सुचवतात. मंत्र हे रेग्युलर तुम्ही म्हटले तर प्रभावी असतात. रत्न वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. शनीचे रत्न हे सहसा वापरू नये. कोणत्याही ग्रहाचे रत्न वापरताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. आणखी त्यामध्ये तज्ज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणखी रत्नाची पारख असणे आवश्यक आहे. आणखी योग्य कॅरेटचा वापरणे आवश्यक आहे. जर त्यात तुम्ही गफलत केलीत तर त्याचे उलट परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे सहसा रत्न हे तुम्ही वापरू नये. मग शनीची आपल्याला जर प्रार्थना करायची असेल तर आपल्याला खूप काही मंत्र आहेत ते तुम्ही बोलू शकता. त्याच्यामध्ये शनीचे मंत्र आहेत, शनीचा बीजमंत्र आहे, त्याचबरोबर शनीचे स्तोत्र आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत. शनी पीडाहर स्तोत्र आहे. शनीची पीडा कमी करण्यासाठी मंत्र आहे. तर ते एक एक आपण पाहू शकतो. आपल्याकडे नवग्रह स्तोत्र असते, त्यामध्ये शनीचा मंत्र आहे. तो तुम्ही जास्तीत जास्त वेळा 10,000 वेळा, 1,00,000 वेळा त्याचा तुम्हाला परिणाम चांगला मिळेल. मंत्र आहे नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभुतम तम नमामि शनैश्चरम. हा मंत्र तुम्ही जास्तीत जास्त वेळा जपा, जास्तीत जास्त वेळा बोला किंवा ऐका, चॅन्टिंग करा. म्हणजे तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त परिणाम चांगला मिळेल. त्याचबरोबर ग्रहपीडा कमी करण्यासाठी देखील मंत्र आहे. तो शनीचा वेगळा मंत्र आहे, जो आहे सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय मंदचार प्रसन्नात्मा पीडामर्त्य मे शनी. तर हा मंत्र तुम्ही जास्तीत जास्त बोला. म्हणजे शनीची पीडा जी असेल आपल्याला ती कमी होईल. आणखी त्याचे परिणाम आपल्याला कमी मिळतील. आणखी आपल्याला जे दुःख वाटायला येतात ती दुःखांमध्ये थोडी कमी येईल. तर सध्या जो शनी वक्री झालेला आहे 27 जुलैला, जो 11 डिसेंबरपर्यंत वक्री राहणार आहे, तर त्याचे परिणाम काय काय असू शकतात ते आपण पाहूया. तर मित्रांनो, शनीचे परिणाम म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त कर्माची शिक्षा ह्या काळामध्ये मिळेल. आपल्याला कर्म जे केलेले आहे त्याचे फळ आपल्याला या काळामध्ये जास्तीत जास्त मिळू शकते. त्याचबरोबर शनी हा मंद ग्रह आहे, त्यामुळे तो कामे मंद करतो. कामे जी आपल्याला फास्ट करायची असतात ती कामे तो हळूहळू करतो, उशिरा करतो. कामामध्ये दिरंगाई येते आणखी त्यामुळे आपण कंटाळून जातो. त्याचबरोबर आपण कुठले काम केले तर त्यामध्ये असफलता येते, यश येत नाही. आणखी त्यामुळे आपले मन आणखी नाराज होते. आणखी आपले प्रयत्न करण्याची जी आपली जिद्द असते ती त्यामुळे कमी होते. शनी ज्या काळात वक्री होतो त्या काळात तो व्यक्तीची जी कर्तव्य आहेत किंवा जबाबदाऱ्या आहेत त्या त्याने कितपत पार पाडल्या आहेत त्याचे ऑडिट करतो, त्याची तपासणी करतो, आणखी त्याला फळ देतो. त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. या काळामध्ये शनी तुम्ही ज्या पूर्वी चुका केलेल्या आहेत किंवा काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सुधारण्याची संधी या काळामध्ये तुम्ही त्या
सुधारू शकता. वक्री शनीच्या काळात तुमचे करिअर आणखी त्याची प्रगती थोडी मंदावू शकते, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही थोडे महिने वाट पहा. 11 डिसेंबरची तारीख जाऊ द्या आणखी त्यानंतर तुम्ही पुन्हा जोरदार प्रयत्न करू शकता. मग या काळामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, तर तुमची जी पेंडिंग वर्क आहे, तुमचे जे बाकी काम आहे ते तुम्ही या काळात पूर्ण करायचे पहा, किंवा तुमचे जे कर्ज वगैरे बाकी असतील ती या काळामध्ये जास्तीत जास्त चुकते करण्याचा प्रयत्न करा. शनी वक्री झालेला आहे आणखी जर कुंडलीमध्ये जर अशुभ असेल तर या काळात तो तुमच्याकडून जास्तीत जास्त खर्च करून घेईल, तुमचे धन खर्च करेल. मग ते खर्च तुम्ही कशासाठी वापरू शकता? धन तर खर्च होणार आहे, तर तुम्ही ते तुमचे कर्ज फेडण्यासाठी वापरा, म्हणजे तो योग तुमचा कॅश होईल आणखी तुमचे कर्जही कमी होईल. या वक्री काळामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे, जास्तीत जास्त तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे. कोणत्याही कामामध्ये घाई करायची नाही आहे, शांतपणे काम करायचं आहे आणखी पेशन्स ठेवून करायचं आहे. कारण जर तुम्ही घाई केली तर त्याच्यामध्ये तुमच्या चुका होतील आणखी त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शांतपणे विचार करून काम करा. उशिरा झाले तरी चालेल, परंतु काम व्यवस्थित झाले पाहिजे. तसेच या काळामध्ये तुमच्या ज्या कायदेशीर जबाबदाऱ्या आहेत, कायदेशीर कर्तव्य आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण शनी हा कायद्याचा ग्रह आहे, तो कायद्याने काम करतो आणखी कायद्याने शिक्षा देतो. त्यामुळे तुम्ही जे चांगली कर्तव्य केली आहेत, चांगली कामे केली आहेत, त्याचे फळ तुम्हाला तो चांगले देणार. आणखी जर तुम्ही वाईट कर्मे केली असतील, जर कर्तव्यामध्ये कुचराई जर केली असेल, तर त्याचे तुम्हाला फळ या काळामध्ये मिळू शकते. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कर्तव्यपूर्ती करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही ज्या कामामध्ये चुका झाल्या असतील त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना दोष देण्याचे बंद करा. दोष देऊ नका, कारण त्याचे कार्मिक तुमच्यावर परत उलटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी टाळा आणखी शिस्तबद्ध काम करा, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्याला दोष देण्याची आवश्यकताच पडणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती होती वक्री शनीच्या काळात मिळणारी फळे आणि आपल्याला करावयाची वेगवेगळ्या प्रकारची कर्तव्यपूर्तता आणखी जबाबदारी ही तुम्ही चांगल्या तऱ्हेने पाळण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर या वक्री शनीच्या काळामध्ये तुम्हाला त्याचा बीजमंत्र देखील जास्तीत जास्त वेळा म्हणू शकता, परंतु तो काळजीपूर्वक आणि बरोबर बोला तर त्याचा चांगला परिणाम मिळेल. तर मंत्र आहे ओम प्राम प्रीम प्रौम स शनैश्चराय नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम प्राम प्रीम प्रौम स शनैश्चराय नमः. तर ठीक आहे मित्रांनो, ही होती माहिती वक्री शनीच्या काळामध्ये मिळणारी फळे आणखी त्याच्यावर करावयाचे असलेले उपाय. आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.